नमस्कार, मी सुप्रिया. मकर संक्रांती हळदी कुंकू स्पेशल. अप्रतिम अशी ही सजावट, देखावा, जणू लग्न समारंभच हा. तर बघू शकता हे दरवाजाच्या अगदी आतमध्ये जाण्यासाठी हे कॉर्नरला जे डेकोरेशन पाहू शकता अतिशय सुंदर आहे. हा जो ब्ल्यू कलरचा पडदा लावलेला आहे, प्रत्येक कॉर्नर ना कॉर्नर तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर अशी ही सजावट आहे. हळदी कुंकू नव्हे तर हे लग्न वाटत होते. तर सुंदर अशी सजावट बघू शकता. प्रत्येक कोपरा काहीतरी सांगतोय, काहीतरी बोलतोय असं वाटत होतं. तर हे बघू शकता. आपण घरामध्ये एंट्री करताना ही सजावट पाहू शकता. तर खूप सुंदर पद्धतीने हे हळदी कुंकू समारंभ असतो दरवर्षीप्रमाणे, तसंच मागच्याही वर्षी होता. तर हे बघू शकता किती सुंदर असं दिसतंय. ह्याची मांडणी पाहू शकता. तर हा जो छान मेसेज दिला आहे मैत्रिणींबद्दल, तो अतिशय सुंदर असा आहे. तर आपण पॅसेज झाल्यानंतर घरामध्ये एंट्री केलेली आहे आणि हा बघू शकता, हा जो भिंतीला बघू शकता डेकोरेशन केलेले आणि एका साईड टेबलावर असे संक्रांतीचे जे दागिने असतात ते ठेवलेले आहे आणि विठ्ठलाची थीम आहे इथे बघू शकता. आणि सुंदर असे मेसेजेस लिहिलेले आहेत. तर विठ्ठलाची थीम ठेवल्यामुळे कंटिन्यू विठ्ठलाची गाणी चालू होती. अतिशय रमून जाणारा हा कार्यक्रम वाटत होता. संध्याकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंत बघू शकता. याचे पिलो कवर किंवा हे पडद्यावरील जे पतंग लावलेले आहेत ते. तर जवळपास प्रत्येक कॉर्नरमध्ये प्रत्येकजण जाऊन आपला फोटो काढत होता. तर खूप सुंदर असा हा देखावा दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही केला होता. तर मागचा पडदा बघू शकता. फोटोसाठी हा स्पेशल बॅकसाईडचा पडदा लावला होता आणि प्रत्येक कॉर्नरला सुंदर अशी एक वस्तू छान लावली होती. तर अशा पद्धतीने हे हळदी कुंकाचं स्पेशली बघू शकता. ही सजावट पाहून बायका जवळपास संध्याकाळी 6 ते 10 अशा 75 बायका येऊन गेल्या आहेत हळदी कुंकाला. आणि ही जी विठ्ठलाची थीम होती ती सर्वांनाच अगदी खूप आवडली आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने हा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. हलव्याचे दागिने बघू शकता किंवा प्रत्येक कॉर्नरला लेडीज आपापले फोटो काढत होते आणि सगळ्याजणी अतिशय बायका म्हटलं की गप्पा तर आल्याच. तर गप्पा मारत आपला हा सुंदर कार्यक्रम असा पार पडलेला आहे. तर कुणाचाही पाय निघवत नव्हता की प्रत्येकजण येतो असे म्हणूनही पुन्हा कॉर्नरवर येऊन ह्या कॉर्नरवर फोटो राहिला आहे, त्या कॉर्नरवर फोटो राहिला आहे. तर बायकांची गडबड. त्याचप्रमाणे अशा पद्धतीचं सुंदर असं वाण दिलेलं आहे. वाण देताना पण त्यावर सुंदर असा मेसेज लिहिलेला आहे. तर किती सुंदर असं दिसतंय बघू शकता. प्रत्येक वस्तू किती सुंदर अशी मांडलेली आहे. तर कुठलाच कॉर्नर असा सोडावासा वाटत नव्हता की तिथे फोटो आपला काढू नये असं वाटत होतं. सगळे कॉर्नर अगदी सुंदर. आणि ह्या 4 साड्या बघू शकता. खूप सुंदर अशा पद्धतीने ह्या सर्वांच्या साड्या मॅचिंग आणि पिंक कलरची थीम ठेवल्यामुळे प्रत्येक बाई पिंक साडी घालून येत होती. अशाच पद्धतीने मी सुद्धा पिंक कलरची साडी घातली होती. तर खूप सुंदर वाटत होतं. जणू काही एखाद्या लग्नालाच आपण आलेलो आहोत असं वाटत होतं. बघू शकता. थोडक्यात असं कोणी वाण देत आहे तर कोणी आपले फोटो काढत आहे. तर खूप छान वाटत होतं. हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू असतं हे असं वाटतच नाही. सनईच्या स्वरामध्ये अतिशय कोपरा ना कोपरा सुंदर वाटत होता. तर अशा पद्धतीने बघू शकता. पुन्हा व्हिडिओ घ्यावेसे वाटत होते आणि छान सगळ्यांचे फोटो सेशन पार पडले. कोणी गाणी म्हटलं तर कोणी उखाणे घेतले. तर बायकांची नुसती धमाल चालू होती. डेकोरेशन अप्रतिम असल्याने सर्व अगदी पाहून खुश होत होते. तर पाहू शकता
जेवढ्या जास्त प्रमाणात दाखवायचा प्रयत्न केला आहे बघू शकता. त्याचप्रमाणे एक सुंदर गाणेही म्हटले तिथे. आणि खूप सारे फोटोजही काढले बघू शकता. कोणीतरी म्हणेल का हळदी कुंकाचे फोटो आहेत म्हणून, तर लग्न समारंभच वाटत होता. खूप सुंदर इथे फोटो सेशन सगळ्यांनीच, मीच नव्हे तर सगळ्यांनीच फोटो सेशन केलेले आहे. तर जवळपास 75 बायका यांच्याकडे हळदी कुंकाला येतात. तर अशा पद्धतीने बघू शकता. तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडला असेल पाहूनच. ह्यांची जी पूर्वतयारी असते ती जवळपास 8 दिवसांची असते. तर कोणती थीम ठेवायची, काय कसे डेकोरेशन करायचे याचा विचार खूप दिवसापासून आधीच चालू असतो, म्हणून आपल्याला ऐनवेळी रिझल्ट दिसतो. तर सुंदर पद्धतीने हे हळदी कुंकू आणि बघू शकता अशा पद्धतीने बरेच जणांनी ग्रुप फोटोही काढलेले आहेत. तर हे फोटो डेकोरेशन, ही पिंक थीम तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा. प्रत्येक येणारी बाई अगदी खुश होत होती आणि आपले आपले फोटो काढत होती. तर लेडीजनेच नव्हे पण अगदी जेंट्ससुद्धा यामध्ये मिक्स झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.